नमस्कार, मी नरेंद्र देसाई. सिटी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर कोल्हापूर महानगरपालिका सुमारे 7 ते 8 वर्ष प्रशासकाच्या ताब्यात होती. त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात काही ना काहीतरी समस्या जाणवत आहेत. मात्र आता निवडून आलेले नगरसेवक या समस्या दूर करतील का, यासाठी सिटी न्यूज प्रत्येक नगरसेवकाकडे जाऊन त्यांच्या कामाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 19 मधील दुर्वास बापू कदम. मी दुर्वास परशुराम कदम, कोल्हापूर महानगरपालिका नगरसेवक, प्रभाग क्रमांक 19. प्रभाग क्रमांक 19 ह्या प्रभागामधून निवडून येण्याच्या पूर्वी मतदारांशी संवाद साधून आपण काय करणार आहोत आपण त्यांना आश्वासन दिलं होतं. नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं. आता माझं काम आहे की मी दिलेलं आश्वासन ते पूर्ण करणे. आणि आता माझ्या प्रभागामध्ये मी काम करत असताना पहिला माझा मुद्दा आहे की त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क जे ओपन पीस आहे ते ओपन पीस त्या ठिकाणी बंदिस्त करणे. ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र त्या ठिकाणी निर्माण करणे. त्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक बनवणे. पाण्याची काही ठिकाणी समस्या आहे, ती समस्या आम्ही 100% सोडवतोय. नगरसेवक या नात्याने प्रामुख्याने आपण रस्ते, गटर, स्वच्छता, कचरा हे प्रश्न आहेत ते तर आम्ही 100% मार्गी लावतोयच. याच्या व्यतिरिक्त नागरिकांना माझ्या प्रभागात होणारा जो त्रास आहे तो मी ऐन पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला एक ढगफुटी होती, पाऊस मोठ्या प्रमाणात होतो, त्यावेळी काही घरामध्ये 1-2 फूट पाणी साचलं जातं. त्याचं काय आपल्याला नियोजन करता येतं की काय, ते आपण त्याच्यावर त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. आपण त्याने आपल्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी छोटासा एक हॉस्पिटल दवाखाना त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो का ते पण आपण बघतोय त्या ठिकाणी. आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या ज्या स्कूल शाळा ज्या आहेत त्या शाळा त्या प्रभागाच्या नागरिकांना, तसा प्रभाग तो सर्वसामान्य कुटुंबाचा तो प्रभाग आहे, गोरगरिबांचा प्रभाग आहे. त्यामुळे गोरगरिबांची मुलं महानगरपालिकेची मध्ये कसे शिकतील आणि महानगरपालिकेची जी शाळा आहे त्या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी आम्ही निश्चितपणे तो प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या असलेल्या समस्या म्हणजे महिलांच्या कचरा वेळेवरती उठाव होत नाही, या सातत्याने त्यांची तक्रार असते. घंटागाडी येत नाहीये, स्वच्छता झाडू मारायला बाई येत नाही, गटरी स्वच्छ होत नाहीत, ह्या कॉमन त्या ठिकाणी प्रश्न आहेत. मात्र मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेला कोल्हापूर महानगरपालिका गॅसची लाईन असू दे, ड्रेनेज लाईन असू दे, इतर कुठल्याही पाईपलाईन असू दे, त्याची ज्या वेळेला मंजुरी देत असतात त्यावेळेला कुठली तरी कंपनी एक टेंडर भरत असते. आणि जे टेंडर भरल्यानंतर त्यावेळेला ते मंजुरी देत असताना ते नॉर्म्स टर्म्स काहीतरी कायद्यानं त्यांना आपण आयुक्त मॅडम त्यांना काही ते अटी घालत असतात. आता त्यात थोडक्यात सांगायचं झालं, परवा माझ्या प्रभागामध्ये एक दुर्घटना झाली, गॅस दुर्घटना. त्या दुर्घटनेमध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. मग गॅसची लाईन टाकण्याची जी कंपनी होती त्या कंपनीचं टेंडर होतं. मग ते टेंडर कोल्हापूर महानगरपालिकेने त्यांना मान्यता दिली होती. मग ते टेंडर काय आहे तर ते गॅस पाईपलाईन ती टाकत असताना ती रस्त्याच्या जमिनीच्या किती फूट खाली असावी, ती 1 फूट असावी, 2 फूट असावी, 3 फूट असावी. मग ती लाईन टाकत असताना त्याच्यावरती ती कोल्हापूर महानगरपालिकेचं सुपरवायझर कोण आहे, त्याच्यावरती सुपरवायझिंग कोणी केलं. मग ते गॅसचा स्फोट होईपर्यंत मग ही चूक कोणाची, त्या कंपनीची चूक आहे का कोल्हापूर महानगरपालिकेच्या वरती सुपरवायझिंग करणाऱ्या त्या माणसाची चूक आहे. म्हणजे अशा काही चुका आहेत. आणि आंधळेपणाचा हा जो सगळा बाजार मांडलेला आहे, मनमानी कारभार चाललेला आहे, हे चुकीचं आहे. आपण 500 कोटी रुपये खर्च करून थेट पाईपलाईन आणलेलं आहे, ह्याचं नियोजन अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. ह्या राजकारणामध्ये नागरिकांना वेठीस धरू नये, नागरिकांना व्यवस्थित पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आम्ही या ठिकाणी बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आम्ही त्यांच्या आशीर्वादाने नगरसेवक झालेलो आहोत, नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही नगरसेवक झालेलो आहोत. त्यामुळं आम्ही जनतेचे प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडवणार आहोत. जे काय प्रभागामध्ये जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही सातत्याने
प्रयत्न करणार आहोत.